हाय गाईज, कसे आहात तुम्ही? मजेतच असणार. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गाईज, मी आज व्हिडिओ कशासाठी बनवलेला आहे मी तुम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थोडंसं मी थंबनेल पण ठेवणार आहे आणि तुम्हाला शेवटला ते तुम्हाला दिसणार पण आहे की आमच्या इथं आज काय आलं होतं आणि काय नाही, म्हणजे तुमच्या डोक्यात येईल. ते मला असं सांगता येत नाहीये ना व्यवस्थित. सांग बरं, तुला एक समजतंय का जरा? हो, ते काय मला सांगायचं होतं की आमच्या इथं आज पुण्यामध्ये आम्ही आता पुण्याला राहतो, तर त्या पुण्यामध्ये सायकल मॅरेथॉनचे स्पर्धक आमच्या इथून गेले आणि ते आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय है ना. आणि आम्ही व्हिडिओ पण काढलाय, तर तो तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगला मी तुम्हाला दाखवते थोडंफार, नाही का, क्लिप थोडीशी जॉईन करेन त्याच्यामध्ये. म्हणजे ते तुमच्या लक्षात पण येईल. अख्खे बाहेरच्या देशामधले होते सगळे है ना, सगळे बाहेरच्या देशामधले होते. आणि परत ते आता आप्पा, म्हणजे त्यांचं नाव आप्पा आहे, तर ते पण सगळ्यांच्या शेवटी होते. म्हणजे त्यांना जास्त फास्ट येत नाही, जरा ते वयस्कर आहेत म्हणून ते सगळ्या शेवटी ते होते. आम्ही त्यांना पण बघितलं आहे ना तुम्ही. त्यांना बघितलं म्हणजे ते त्यांच्या शेवटी होते चालवायला. नंतर मग त्यांना पोलिसांनी अडवलं आणि आमच्या इथं सगळे रस्ते आज बंद ठेवलेले आहेत ना आपल्या इथं. कालपासूनच आमच्या इथं सगळं म्हणजे इतकी डेकोरेशन वगैरे मस्त केलं त्यांनी, भारी बनवलेलं आमच्या इथं सगळं. म्हणजे ते येणार आहेत बाहेरून स्पर्धक बाहेरचे, आणि शाळेला पण काय काय ठिकाणी सुट्ट्या पण दिलेल्या होत्या ना. आमच्या शाळेला होती. आमचा तर आज पेपर होता प्रिलिमचा, पण ते सायकल मॅरेथॉनमुळे रद्द करण्यात आला. कारण आमच्या इथं ते किती वाजता आले? 1:30 वाजता. 1:30 का 1:45 वाजता आमच्या इथनं ती रॅली गेली. खूप जण होते, मस्त 4 व्हीलर गाड्या पण होत्या, पोलिस वगैरे भरपूर होते. पोलिसांच्या सगळ्यात शेवट एक म्हातारा होता, त्याला सगळे आप्पा म्हणत होते. तो सगळ्यांच्या मध्ये होता म्हणून आज आमच्या इथं गाड्या बंद केलेल्या आहेत ना, त्याच्यामुळं त्या पोलिसांना वाटलं की आज सगळे रस्ते बंद आहेत, मग आज सायकल घेऊन म्हातारा कुठे यायला लागले म्हणून त्याला अडवलं होतं. त्याला अडवलं होतं. मग तेव्हा मला काय नाही, मी पण ह्यांच्या सोबतच रेस खेळायला आलोय, म्हणजे असं टाइमपास पोरांसोबत. मग हा सगळ्या शेवट मग त्याला ते पोलिसांनी रिटर्न पाठवून दिलं. जाऊ द्या. सगळे हसत होते तिथं, लय मस्त कॉमेडी. आणि ते रेसिंग बघण्यासाठी अख्खी पूर्ण, म्हणजे आता आमच्या इथला अख्खा एरिया नाही का तिकडेच होता बघायला. तिकडून गेला ना म्हणून. आणि भरपूर ठिकाणी ते फिरलेत आमच्या इथंच, म्हणजे आम्ही ज्या एरियात राहतो तिथंच नाही, भरपूर अजून पुढे पण आहे. आमच्या 7-8 एरिया होते, काय म्हणतात त्याला, 7-8 ठिकाणी एरिया म्हणजे चौक वगैरे नाही. तिथं 7-8 ठिकाणी ते येऊन गेलेले. आता त्यांची रेस संपलेली असणार. त्याच्यामध्ये लुळे पांगळे लगडे सगळे होते, पण त्यांना हँडिकॅप बसून त्यांनी सायकल चालवली. तुम्हाला दिसेल पण मी ते ब्लॉग, म्हणजे तो व्हिडिओ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. एवढं दिसणार नाही ते तुम्हाला, गर्दी खूप आहे, गाड्या पण आहेत ना, 4 व्हीलर गाड्या पण आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आता आहे ना तुम्हाला मी ते दाखवते, ते तुम्ही कॉमेडी झाली. हात धरून मम्मीचा हात दुखतोय काय. माझा ते मोबाईल असा कॅमेरा धरून धरून हात दुखत होता, म्हणून माझ्या पोरीनं मध्ये स्टॉप केलं होतं जरा 1 सेकंदासाठी. आता मी सारखं असं असं करायला लागले होते आणि पाय पण आज खूप दुखायला लागले. तर आम्ही रात खाली बघायला गेलतो ना, ते रेस बघायला गेलतो, त्याच्यामुळे हात पाय आज लय जाम झालेले आमचे. काय सांग. आणि हे खरं सांग गाईज, असं काय ते फोन धरू हे दुखत. प्रयत्न काय म्हणतात त्याला, प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही. त्याच्यासाठी मी स्वतः कष्ट घेते. तुम्ही आहे ना तो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, तो मी जे टाकलेला आहे. आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माझं बोलणं तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत